नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। बात होगी भंडारा की, जहां शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ऐतिहासिक एकता के जश्न में कार्यकर्ताओं ने ठाकरे भाई एक है के नारों के साथ खुशी मनाई। इसके साथ ही बात होगी डोंबिवली की, जहां शिवसेना मनसे की ऐतिहासिक युति पर कार्यकर्ताओं ने जोरदार जश्न मनाया और नेताओं ने मराठी समाज और क्षेत्रीय मुद्दों पर अपनी प्रतिक्रियाएं दी। तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे बुलेटिन में। महाराष्ट्र की राजनीति में आज एक महत्वपूर्ण सियासी मोड़ देखने को मिला, जब दो प्रमुख राजनीतिक गुटों के बीच ऐतिहासिक एकता हुई। भंडारा जिले में गांधी चौक पर दोनों दलों के कार्यकर्ताओं ने पटाखों, ढोल नगाड़ों और नारेबाजी के बीच जोरदार जश्न मनाया। इस मौके पर मिठाइयां बांटी गईं और उत्सव में शामिल लोगों ने इस एकता को राज्य की राजनीति में निर्णायक कदम बताया। भंडारा की सड़कों पर दिखा ये उत्साह संकेत दे रहा है कि दोनों गुट अब जमीनी स्तर पर भी मजबूत ताकत बनकर उभर रहे हैं और ये जुगलबंदी विपक्ष के लिए चेतावनी स्वरूप मानी जा रही है। दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस हा सोनियाचा दिवस आहे। दोन्ही भाऊ म्हणजे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, ते दोन्ही बंधू कौटुंबिकरित्या मागच्या 4-5 महिन्या अगोदरच एकत्र आलेले होते। ते संबंध महाराष्ट्राने पाहिले, अनुभवले, परंतु राजकीयदृष्ट्या आज त्यांनी एकत्र येऊन शिवसेना मनसे युतीची घोषणा करून गेल्या 20 वर्षापासून जे दोन्ही पक्षातले कार्यकर्ते आतुरलेले होते की त्यांची आतुरता आज संपलेली आहे आणि सर्वांसाठी आजचा आनंदाचा दिवस आहे। दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे, शिवसेना मनसे युती झाल्यामुळे नक्कीच भविष्यात या महाराष्ट्रातील राजकीय दिशेला एक नवीन दिशा मिळणार आहे, राजकीय पार्श्वभूमीला, आणि एक नव्या दिशेने महाराष्ट्र राजकारण समोर दिसणार आहे। मराठी माणूस हा दिसणार आहे आणि दोघे भाऊ एकत्र झाल्यामुळे जे जवळची सगळे जे छोटे मोठे कार्य होतात त्यांच्यामध्ये आनंदाचा उत्सव झालेला आहे। आज आमच्यासाठी हे महाराष्ट्रामध्ये एक दिवाळी आहे एक प्रकारची। जय हिंद, जय महाराष्ट्र। भंडारा से सी न्यूज़ संवाददाता निश्चल येनोरकर की रिपोर्ट। शिवसेना और मनसे की युति के बाद डोंबिवली पूर्व में जोरदार जश्न मनाया गया, जिसमें दोनों दलों के कार्यकर्ता और पदाधिकारी बड़ी संख्या में शामिल हुए। मनसे के वरिष्ठ पदाधिकारी ने कहा कि पिछले 20 वर्षों से दोनों गुटों के एक साथ आने की इच्छा थी और अब ये ऐतिहासिक एकता मराठी समाज के लिए नई उम्मीद लेकर आई है। उन्होंने मुंबई में हुई इस घटना को महत्वपूर्ण बताते हुए कहा कि ये मराठी जनता और शिवसेना नेतृत्व के लिए खुशी का कारण है। वहीं उनकी बेटी ने महिलाओं के समान अधिकारों और राजनीति में उनकी बढ़ती भागीदारी पर जोर दिया। उन्होंने क्षेत्रीय समस्याओं पर भी ध्यान दिलाया, जिसमें सरकारी अस्पतालों की सुविधाओं की कमी और पानी की समस्या प्रमुख है, और कहा कि जनप्रतिनिधियों को इन मुद्दों पर गंभीरता से काम करना चाहिए। खरंच 20 वर्षांपासून इच्छा होती मराठी माणसाची, मनीषा होती की दोन्ही बंधू एकत्रित आले पाहिजेत, पण या विरोधकांनी या सर्व गोष्टी होऊ दिल्या नाही आणि 20 वर्ष महाराष्ट्र मराठी माणूस दुखावला गेला होता। पण खऱ्या अर्थानं आज या 1 तासापूर्वी जी घटना घडली मुंबईमध्ये, तर ती एक अद्भुत होती आणि त्या घटनेचा सर्वात प्रथम आनंद जर कोणाला झाला असेल ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना झाला असेल आणि त्यानंतर मराठी माणसाला झाला असेल की ह्याच गोष्टीची आम्ही एवढी वर्ष वाट पाहत होतो। कारण महाराष्ट्र सतत अधोगतीला चाललेला आपण सर्वजण पाहत होतो आणि खऱ्या अर्थाने हे पाहवत नव्हतं, पण आज या दोन्ही बंधूंनी एकत्रित येऊन ही किमया साधली, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन। कारण का माहिती काय, कल्याण आणि डोंबिवली जी महानगरपालिका आहे ती खऱ्या अर्थाने भगवी आहे। तिथे कधीच इतर पक्षांनी इथे सत्ता केली नाही किंवा त्यांचा महापौर झाला नाही आणि म्हणून आदरणीय राजसाहेब म्हटले असतील की इथे तर खऱ्या अर्थाने व्हायलाच पाहिजे, कारण त्यांचा तो हक्क आहे आणि त्या हक्कापोटीच ते बोलले असतील। कारण का माहिती काय, हे जे आलेत हे सर्व जे शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी ही नैसर्गिक युती नाही, ही अनैसर्गिक आहे आणि ही पैशाच्या जीवावर, दमदाटीच्या जीवावर आणि या सर्व गोष्टींचा वापर करून, संपूर्ण यंत्रणा वापरून यांनी ही युती केलेली आहे आणि सर्वांचे खासदार, आमदार आणि नगरसेवक किंवा पदाधिकारी फोडत आहेत। मग ही युती तसं म्हणता येणार नाही, पण यांना ही गरज पडलेली आहे सत्तेसाठी, पण ही युती आता खऱ्या अर्थानं मराठी माणूस यांची हाणून पाडेल असं मला वाटतं।
मला फर्स्ट थिंग जर त्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या बाबतीत माझ्या मनाला सगळ्यात जास्त हर्टफुल झाली. काही दिवसांपूर्वीच महिन्यांपूर्वी जे चोळ्यात घडलेला जो इन्सिडेंट होता त्यात आपल्याच लोकप्रतिनिधींनी असं सांगितलं की तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये का नाही घेऊन गेलात तुमच्या मुलींना. आणि मला तेच सगळ्यात मोठी गोष्ट एक वोटर म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून मला खूप हर्टफुल वाटलं की आम्ही जर तुम्हाला ही संधी देतोय तर आमच्यासाठी ज्या सुविधा तुम्ही पुरवल्या पाहिजे होत्या त्या तुम्ही का नाही पुरवल्या. आणि मला असं वाटतं की शास्त्रीनगर रुग्णालय हे फर्स्ट प्राधान्य असेल माझं, की मला माहिती आहे नगरसेवकाच्या काय भूमिका असतात, म्हणून मी प्रयत्न करेन की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर खऱ्या ज्या समस्या आहेत त्या मी त्यांच्यासमोर घेऊन जाण्याचा नक्की प्रयत्न करेन. महिलांसाठी मी जसं सांगितलं की शास्त्रीनगर रुग्णालय हे माझं फर्स्ट प्राधान्य असेल. त्यानंतर जे तुमचं पाण्याच्या समस्या आहेत त्या घरोघरी आहेत आणि घरोघरी असे आहेत आणि त्या मी स्वतः माझ्या घरीसुद्धा आहेत. आणि खूप शेमफुल आहे की ज्या लोकप्रतिनिधी ज्या आम्ही निवडून दिलेल्या 10 वर्ष अगोदर त्यांचं कार्यालय आमच्या घराखालीच आहे, तरीसुद्धा वरती पाण्याचा प्रॉब्लेम होतोय. हेच तुम्ही बघू शकता की त्यांचं किती लक्ष आहे त्यांच्या पूर्ण प्रभागात. आणि मला असं वाटतं की मला जर माझ्याच डोळ्यासमोरचं दिसत नसेल तर आजूबाजूचं बघण्याची क्षमताच माझ्यात नाही आहे असं त्यांच्या कार्यातून मला दिसून आलं आहे. महिलांनी जावं कारण की बिकॉज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण तर सगळ्यांनाच दिलेलं आहे आणि लॉ समोर सगळेच समान आहेत. वी द पीपल ऑफ इंडिया असं फर्स्ट शब्दच प्रिएम्बलमध्ये आहे. मग त्यात महिलांनीच का मागे राहावं, कारण की ते सुद्धा एक सिटिझन्स आहेत. म्हणून प्रत्येकाने आपलं जे देशाप्रतीचं प्रेम आहे ते प्रत्येकाने निभवलं पाहिजे मला असं वाटतं. आणि महिलांनी सुद्धा तितकंच पुढाकार घेऊन गेले पाहिजेत, कारण की फक्त घर सांभाळायचं हीच कामं महिलांपुरती नाही आहेत. आज आपण बघू शकतो प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि बिझनेस सीईओज असू दे किंवा मग तुमच्या लहान डिलिव्हरी वुमन्ससुद्धा असू दे, तर रिक्षा चालकसुद्धा असू दे, आपण प्रत्येक क्षेत्रात महिलांना बघतोय. आणि तसंच राजकीय क्षेत्रात सुद्धा महिलांनी उतरलं पाहिजे, कारण की अडीअडचणी ज्या बेसिक गोष्टीज असतात त्या आपल्याला जास्त माहिती असतात असं मला वाटतं. कारण की आपल्याला आपण भावनिक आहोत, इमोशनल आहोत म्हणून आपल्याला मागे धरतात. पण मला असं वाटतं तीच इमोशनल जी आपली भावना आहे, जे आपले इमोशन्स आहेत, मला असं वाटतं तीच आपली खरी ताकद आहे. डोंबिवली से सीनियर संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट। शिरपुर वरवड़े नगर पालिका में नए मेयर का शपथ ग्रहण समारोह आज दोपहर नगर पालिका कार्यालय में उत्साह और जोश के साथ संपन्न हुआ। भाजपा के नए मेयर ने धार्मिक रस्मों के साथ पदभार संभाला। 35 साल तक एक ही परिवार के नेतृत्व में मेयर चुने जाते रहे और इस बार पिछले मेयर के बेटे ने ये जिम्मेदारी संभाली है। समारोह में भाजपा के पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में मौजूद रहे और नए मेयर का स्वागत किया। नए मेयर ने कहा कि वो पूर्व मेयर द्वारा किए गए विकास से भी अधिक विकास कार्य करेंगे और नगर के उन्नयन पर विशेष ध्यान देंगे। और भी डेवलपमेंट करने की जगह है, जैसे जितनी ओपन स्पेसेस है वहाँ पे बच्चों के खेलने की जगह हम अरेंजमेंट करेंगे और ये बच्चे खेलने की ऐसी अरेंजमेंट करेंगे कि वो स्टेट लेवल और डिस्ट्रिक्ट लेवल पे और स्टेट लेवल पे खेल सके। वैसे ही हम अरेंजमेंट करेंगे ताकि बच्चे हमारे खेल में भी आगे बढ़े। एजुकेशन में तो यहाँ है, काफ़ी अरेंजमेंट किया हमने, काफ़ी एजुकेशन प्रोवाइड किया है, पर हम स्पोर्ट्स में भी अभी बच्चों के लिए हम अरेंजमेंट करेंगे और जितनी ओपन स्पेसेस है हर एक वार्ड में वहाँ पे हम इसकी सुविधा उपलब्ध कराएंगे। काय सांगाल, आपण नगराध्यक्ष पदाची धुरा आता सांभाळलेली आहे, आता पुढचा विकास कशा पद्धतीने असेल? 1985 में मेरे पिताजी अमरीश भाई पटेल जीत के आए थे, फिर मेरे चाचा भूपेश भाई आए थे, उन दोनों ने बहुत डेवलपमेंट किया। फिर मेरी मम्मी आई, उन्होंने डेवलपमेंट किया। अब इन सब का बेटा आया है
और ये बेटा उनसे ज़्यादा डेवलपमेंट करने की कोशिश करेगा। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।